नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुणे पोलीसचा शहर पोलीसचा पेपर झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की पुणे शहर पोलीस भरतीमध्ये साधारणतः कोणते विद्यार्थी सेफ राहतील, म्हणजे लेखी प्लस मैदानीचा आपण विचार केला तर म्हणजे सर्वसाधारणपणे कट ऑफ काय लागू शकतो या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज पाहता येतील. आता बऱ्याच जणांच्या बाबतीत बघतो आपण की ठीक आहे, मार्क्स यायचे आहेत मुलांचे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रांना मार्क्स किती मिळालेत हे आपल्याला अनेक विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर समजतं. आता याच्यामध्ये पेपरची काठिण्य पातळी काय होती, पेपरचे सर्वसाधारणतः ऍव्हरेज मार्क्स कसे विद्यार्थी मित्रांना राहिलेत, तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पुणे शहर पोलीस भरतीच्या बद्दल एकही प्रश्न शिल्लक राहता कामा नये. ठीक आहे. आता जर आपण पुणे शहर पोलीस भरतीबद्दल जर बघितलं तर तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील की जे काय कट ऑफ असतं, हे कट ऑफ कशावरती सांगितलं जातं किंवा प्रेडिक्शन जे आहे हे कशावरती बोललं जातं. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे कोणीही सांगत ते याच पॅटर्नचा अभ्यास करून सांगत असतात आणि हे सर्व अंदाजेच असतं. एखाद दुसरा मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतो. ठीक आहे. आता सर्वसाधारण मैदानीचे जे मार्क्स आहेत हे म्हणजे याचा ऑलरेडी कट ऑफ आलेलाच आहे, हे माहिती असतंय. दुसरी गोष्ट, आजचा जो पेपर झाला या पेपरला भेटू शकतात असे मार्क्स किती, म्हणजे साधारणतः तो पेपर कसा होता. एखादा विद्यार्थी मित्र असा असतो की जर खूपच सिली मिस्टेक झाल्या तर मित्रांनो, सिली मिस्टेक करणारे जे काही विद्यार्थी मित्र आहेत तर ह्या स्पर्धेतून बाहेर पडतात, ही रियालिटी आहे. जर ग्राउंड ऍव्हरेज असेल आणि आपण जर सिली मिस्टेक केली असेल तर आत्ताच्या पोलीस भरत्यांमध्ये आपण थोडंसं कुठेतरी मागे राहतोय, हे लक्षात घ्या. प्रॅक्टिसमध्ये सिली मिस्टेक टाळणं हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे आणि त्याची प्रॅक्टिस तशी करणं की सिली मिस्टेक नाही झाली पाहिजे. ओके. आता जर तुम्ही इकडे बघितलं तर हे जर कट ऑफ समजून घ्यायचंय पुणे शहरचं, तर तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल मैदानीसाठी मार्क्स किती मिळाले आणि लेखीला ऍव्हरेज मार्क्स काय मिळाले. आता पहिल्यांदा आपण पुरुषांचा समजून घेऊ. पुरुषांच्या बाबतीत जर विचार केला तर मैदानीचे जे काही मार्क्स आहेत हे ऍव्हरेज कट ऑफ जर बघितले आपण तर कॅटेगरी वाईज सगळ्यांचे तर 36 ते 43 पर्यंतचे ऍव्हरेज मार्क्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे सगळेच कट ऑफ याच्यामध्ये आहेत. म्हणजे बऱ्याच कॅटेगरी आपल्याला 41 मार्क्स वरती सुद्धा 2-3 कॅटेगरी दिसतात, कोणी 36-37 वरती सुद्धा दिसतो. ओके, हे झालं पुरुषांचं. आणि असंच जर महिला बघितलं तर महिलांचे साधारणतः कट ऑफ हे एक 26 मार्क्स पासून अगदी तुम्हाला 39 मार्क्स ओपन कट ऑफ पर्यंत गेलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एक 33-34 मार्क्स विद्यार्थी मित्रांनी, ज्या काही विद्यार्थिनी आहेत यांनी 33-34 मार्क्स पर्यंत जास्त ऍव्हरेज कट ऑफ लागलेले बघायला मिळतात. म्हणजे इथं जर तुम्ही काढलं तर 35चा ऍव्हरेज आहे आणि इथं जर बघितलं तर साधारणतः 40चा मैदानीचा ऍव्हरेज बघायला मिळतो. पुरुषांमध्ये 40चा आणि महिलांमध्ये 35चा हा आपल्याला ऍव्हरेज स्कोर बघायला मिळतो. ओके. तसाच ग्राउंडचा जर आपण ऍव्हरेज काढतोय किंवा ऍव्हरेज बघतोय, तसंच तुम्हाला लेखी परीक्षेचा सुद्धा ऍव्हरेज स्कोर समजणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलला असेल, तुम्हालाही समजलेला असेल. आजचा जो पेपर झाला या पेपरमध्ये जर नीट बघितलं तर साधारणतः 100 प्रश्नांपैकी एक 7 ते 8 प्रश्न होते जे की बऱ्यापैकी विचार करायला भाग पाडणारे किंवा थोडे वेळ खाऊ वगैरे वगैरे, जे काय म्हणजे थोडंसं मेरिट ठरवणारे वगैरे आपण म्हणू शकतो. तसा पेपर पाहिला तर बऱ्यापैकी सोपा होता. शाब्दिक प्रश्न होते बऱ्यापैकी, तोंडी सुटतील असे होते. गणित अगदी बेसिक पण काही होते, एखाद दुसरा गणित थोडासा डिफिकल्ट सुद्धा होता. ओके. तर जर पाहिलं तर 100 पैकी 7-8 प्रश्न जर सोडले, जास्तीत जास्त 10 जरी प्रश्न सोडले तरी 90 प्रश्न हे टप्प्यातले होते, म्हणजे माहितीतले होते, बऱ्यापैकी चर्चेतले राहिलेले आहेत. त्याच्यामुळं ते मार्क्स विद्यार्थी मित्रांना मिळणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये जे काही विद्यार्थी मित्र पेपरला आज होते त्यांना ऍव्हरेज स्कोर आज जाऊ शकतो 85 ते 90च्या रेंजमध्ये. तर मित्रांनो, 85 ते 90चा जो स्कोर आहे हे मी ऍव्हरेज म्हणतोय, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला ती 1-2 दिवसात येऊन जाईल. 1-2 दिवसात काय येईल की लेखी परीक्षेला जे काही विद्यार्थी मित्रांना मार्क्स मिळालेले आहेत त्याच्या मार्क्सची पीडीएफ येते. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की 85 ते 90 मार्क्स खूप विद्यार्थी मित्रांना असणार आहेत. ओके. आणि या मार्क्सचाच अंदाज घेऊन तुमचे जे काही कट ऑफ असतात ते इथंच कुठंतरी फिरत असतात. आता याच्यात तुम्हाला ते शोधायचं असतं की साधारणतः 85 ते 90 मार्क्सच्या या स्कोर मध्ये आपला कट ऑफ काय लागू शकतो. तर माझा अंदाज आहे की 85 ते 90च्या साधारणतः रेंज ही राहील. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं मार्क्स मिळतील. त्या मार्क्स पैकी त्याच्यापेक्षा थोडंसं कुठेतरी एखाद दुसरा मार्क जास्त असणं आपल्याला गरजेचं असतं. तिथं आपला कट ऑफ किंवा तिथं आपण सेफ राहण्याची शक्यता दाट असते. ओके. आता इथं
एखाद दुसरी गोष्ट अशी तुम्ही समजून घेऊ शकता की एखाद्याला फिजिकलला 37च मार्क्स मिळालेले असतील आणि इकडे जरी 93 जरी घेतले तरी त्याची टोटली 130 होत असते, आणि इकडे जर एखाद्याने 45 घेतलेले असतील आणि इकडे जरी 85 घेतले तरी पण त्याची टोटल 130 होत असते. समजतंय? हे गणित थोडस 19-20 असतंच, पण ऍव्हरेज स्कोर जो आहे 85 ते 90, तुम्ही जर सेम स्कोर मानलात तर साधारणतः ओपनचा जो कट ऑफ जाण्याची शक्यता आहे, ओपन कॅटेगरीचा फायनल कट ऑफ मी म्हणतोय, तो फायनल कट ऑफ जाण्याची दाट शक्यता आहे 130च्या वरती 100% जाईलच. 130च्या प्लस जाईल, तो साधारणतः 135 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 133 ते 135च्या रेंजमध्ये 100% हा कट ऑफ जाईल पुणे शहर पोलीसचा. ओके, 133, 134, 135 या रेंजमध्ये तो ओपन कट ऑफ लागेल, आणि त्याच्यापेक्षा कुठेतरी 2-4 मार्क्स कमी न इतर कॅटेगरीचे कट ऑफ लागतील. म्हणजे सर्वच कॅटेगरीचा जर विचार केला, अगदी एससी पासून एसटी, तुमच्या ओबीसी कॅटेगरी असेल किंवा इतर कोणत्याही कॅटेगरी, हे 127, 128, 129, 130 ते त्याच्या 135च्या रेंजमध्ये, म्हणजे 127 पासून 135च्या रेंजमध्ये सगळ्याच कॅटेगरीचे कट ऑफ जातील पुरुषांचे. ओके, आणि इथं महिलांचा कट ऑफ हा 125 ते 130च्या रेंजमध्ये जाईल. 125 ते 130 टोटल फायनल कट ऑफ जो आहे तो महिलांचा जाण्याची दाट शक्यता आहे 125 ते 130च्या रेंजमध्ये. आता याला कारण असं आहे की इथं साधारणतः 85 प्लस मार्क्स पकडलेत आणि 40चा ऍव्हरेज जर किंवा 35चा जरी ऍव्हरेज पकडला तरी तुम्हाला तो जो स्कोर आहे तो तुम्ही 120 तर 100% क्रॉस होतो कॅटेगरीसाठी, आणि ओपनचा कट ऑफ हा 125 ला 100% क्रॉस करेल, 125च्या रेंजमध्ये राहील. 125 ते लईत लई तुमचा 130 पर्यंत जाऊ शकतो महिलांचा कट ऑफ. ठीक आहे, जे आजचा पेपर बघता, बाकी याच्यावरती बऱ्याच गोष्टी मॅटर करतील. एखादा विद्यार्थी किंवा एखाद्या विद्यार्थीने त्यांना एनसीसीचे मार्क्स वगैरे असणं हे सुद्धा शहर पोलीसला किंवा अगदी जिल्हा पोलीससाठी शिपाई पदासाठी खूप मॅटर करतात एनसीसीचे मार्क्स. तर त्याच्यामुळे पण अनेक विद्यार्थ्यांकडे असतातच असं नाहीये, एनसीसी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही थोडीशी कमीच आहे. ओके, तरी पण साधारणतः हा कट ऑफ राहू शकतो, हे आपलं प्रेडिक्शन आहे, आपला अंदाज आहे. बरोबर, बाकी तुमच्या लक्षात आलेलं असेल की एक मैदानीचा कट ऑफ किंवा लेखीचा ऍव्हरेज मार्क्स यावरून साधारणतः आपण ह्या कट ऑफ बद्दल बोलतोय, एवढा लागू शकतो. ओके, तुमचा जो सेफ स्कोर आहे, तुम्ही जर का हा पोलीस भरतीचा पेपर दिलेला असेल तर तुमचा जो काही सेफ स्कोर आहे हा 130 प्लस असायला पाहिजे. इव्हन 135 क्रॉस केलं तर 100% सेफ आहे, त्याच्याबद्दल प्रश्नच येत नाही. पण 130 ते 135च्या रेंजमध्ये जरी तुम्ही असाल तरी सुद्धा तिथं रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे. ओके, बाकी पोलीस भरतीची जी काय आता तुम्ही नवीन कोणी विद्यार्थी असेल आणि हा व्हिडिओ आपला बघतोय तर त्याला पुढच्या भरतीची तयारी किंवा अगदी येणारे जे काही दारूबंदी पोलीस असेल किंवा इतर जे काही आपली स्पर्धा परीक्षा आहे तर त्याच्या तयारीसाठी तुम्ही आपल्या स्वराज्य पोलीस अकॅडमीमध्ये ऍडमिशन करू शकता. आपली अकॅडमी फिजिकली सांगतोय तुम्हाला, ऑनलाईन जर करायचं असेल तर मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे. मिशन खाकी नावाच्या ऍप्लिकेशनला सुद्धा तुम्ही पाहू शकता, ते डाउनलोड करून तिथं माहिती घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे पोलीस भरतीची तयारी तुम्ही करू शकता. हे ऑनलाईन पद्धतीनं. ऑफलाईन पद्धतीनं जर यायचं असेल तर आपल्या 2 जिल्ह्यांमध्ये शाखा आहेत, आपली मुंबईमध्ये आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, मुंबईमध्ये आपली कांदिवली पूर्व या ठिकाणी आपली शाखा आहे आणि पालघरमध्ये विरार पूर्व या ठिकाणी आपली शाखा. या 2 ठिकाणी सध्या आपण कार्यरत आहोत. तुम्ही प्रत्यक्ष आम्हाला भेट देऊ शकता किंवा अजून काही इन्क्वायरी असेल किंवा माहिती हवी असेल तर साधारणतः तुम्ही मला ह्या नंबरवरती कॉल करू शकता. 9075817107 या नंबरवरती सुद्धा संपर्क करून माहिती घेऊ शकता. म्हणजे ऍडमिशन संदर्भात असेल किंवा कसे तुमच्या मनात काय प्रश्न असेल. आजचा हा कट ऑफचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा आणि तुम्ही कमेंट करत चला. म्हणजे तुमचं प्रेडिक्शन काय, तुम्हाला मिळालेले मार्क्स असतील किंवा तुमचा एक अंदाज हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला. बघा मित्रांनो, आता असे अनेक व्हिडिओज बनवले जातील किंवा जे काय असेल ते याच्यामध्ये आपल्याला आपला ऍव्हरेज स्कोर काय असायला पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. तुम्ही जर येणाऱ्या पुढच्या 29 तारखेच्या पेपरला मुंबई लोहमार्गाला असाल किंवा इतर अगदी मुंबई सीपीला असाल, इव्हन कारागृह असतील, अजून एसआरपीएफ बाकी आहेत, मग त्याच्यामध्ये असाल तर आता हे जे काही पेपर होत आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला मार्क्स किती मिळतात, घरी बसून पेपर सोडवणं सोपं असतं आणि प्रत्यक्ष त्या माहोलमध्ये जाऊन तिथं पेपर सोडवणं वेगळं असतं. म्हणजे घरी जे काय मार्क्स मिळतात त्याच्यापेक्षा 1-2 मार्क्स किंवा 2-3 मार्क्स अगदी तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये पेपर सोडल्यानंतर कमीच मिळणार असतात. ओके, तर त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, आपण इथं बसू शकतोय का वगैरे या सगळ्या गोष्टींचं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि शेअर देखील करायचा आहे. पुणे शहरला जो कोणी आपला विद्यार्थी मित्र असेल त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.